श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही अक्कलकोटचं जर पूर्ण व्हिडिओ पाहिले असतील, मला वाटतं तुम्ही पाहिले असतील, कारण यूट्यूबवरती मी फुल सिरीज अक्कलकोटची अपलोड केली आहे आणि गाणगापूरची पण सिरीज मी अपलोड केलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मनोज शिंदे ब्लॉग्स हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही पाहू शकता. पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत. आणि आता मी आलोय गाणगापूरवरून सोलापूरला, कारण सोलापूरवरून माझी ट्रेन आहे मदुराईला मीनाक्षी अम्मा टेम्पल याचं दर्शन घेणार आहे, जे की 2500 वर्ष जुनं मंदिर आहे. आणि त्यानंतर आपण जाणार आहेत रामेश्वरमला. तर चला तर आपला प्रवास कसा होतो ते पाहू, कारण आता वाजलेले आहेत रात्रीचे 10:30 आणि ट्रेन आहे 3:45ला आणि थंडीचे दिवस आहेत, एकदम जबरदस्त कडाक्याची थंडी वाजते. आणि हे करतोय फक्त आणि फक्त तुम्हा फॉलोअर्ससाठी. तर मला वाटतं तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्यावं. चला तर आपण पाहूया आपला प्रवास कसा होतो. तर आता आपण रेल्वे स्टेशनच्या इथे एक बसण्याची सुविधा आहे, जे की 20 रुपयामध्ये 1 तास बसू देतात. तर आता वाजलेले हे पाहू शकता 3:30 आणि इथे बसण्याची खूपच छान सुविधा आहे. आणि रात्रीचे 3:30 वाजलेत, 3:45 वाजताची ट्रेन येणार आहे, ते बघू शकता. इथे खूपच छान सुविधा केलेली आहे. आणि आपल्या ट्रेनचं नाव आहे नागोरकोइल एक्सप्रेस, जे की सोलापूरवरून मदुराईला जाणार आहे. म्हणजे मुंबईवरून येणारी ट्रेन आहे ते, पण आपण सोलापूरवरून बसतोय. सोलापूरवरून मदुराईला जातोय, जे की मीनाक्षी अम्मा टेम्पलला आपण दर्शन घेणार आहे. तर चला, आपली ट्रेन येणार आहे 3:45ला. सगळं बॅग वगैरे आवरलेली आहे. तर चला तर आपण ट्रेनमध्ये बसू आणि भेटू आणि आपली जर्नी कंटिन्यू करू. तर आता आपण इथं रेल्वे स्टेशनवरती येऊन थांबलोय, तुम्ही बघू शकता. थंडी तर खतरनाक आहे, डोळ्यामध्ये झोप आहे. 3:30-3:45चा टाईम झालाय. एक 5 मिनिटामध्ये आपली ट्रेन येईल. नागरकोइल एक्सप्रेस येईल 5 मिनिटात. आल्यानंतर दाखवतो. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपला हा दुसरा दिवस आहे. म्हणजे काल रात्री आपण ब्लॉग सुरू केला होता 10 वाजता. 4:30 वाजता ट्रेन आलेली होती, तुम्हाला दाखवलं. पण त्यानंतर आता वाजलेले 10:30 आणि आपल्या ट्रेनने जवळपास 350 ते 400 किलोमीटर अंतर कट केलेलं आहे. आणि आता आपण आहेत गुंटकल स्टेशन. म्हणजे व्यवस्थित प्रोनाऊन्स करतोय का नाही ते माहीत नाही, पण याचं नाव गुंटकल स्टेशन म्हणून आहे. आणि आपली ट्रेन ही मुंबईवरून नागरकोइलला जाते, म्हणजे नागरकोइल एक्सप्रेस या ट्रेनचं नाव आहे. 16:33-9 हा गाडीचा नंबर आहे. स्लीपर कोच आहे आणि एकच आमचं कन्फर्मेशन तिकीट आहे. आम्ही 2 जण आहेत, तर एकावरच ॲडजस्ट करून गेलो. चला तुम्हाला आतमधून दाखवतो आपली ट्रेन कशी आहे. स्वच्छता ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला एक गोष्ट आवडली आहे ट्रेनची, की त्याच्यामध्ये नंबर दिलेला आहे, की जर तुम्हाला म्हणजे स्वच्छतेचे काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला स्वच्छता करून भेटेल. म्हणजे सहकारी येतील आणि स्वच्छता करून देतील. तर चला तुम्हाला आतमध्ये ट्रेन कशी आहे ती दाखवून देतो. हे इथं आलं आहे, आमचा नंबर 18 नंबर आहे. हे वरती सामान ठेवलं आहे, कारण हे पूर्ण सीट खाली करावी लागते आपल्याला. हे असं काही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या डब्यामध्ये आपले लातूरचे, म्हणजे मी लातूरचंच आहे, लातूरचे लोक भरपूर आहेत, म्हणजे ते दर्शनाला जात आहेत. मदुराई, रामेश्वरम आणि असे 2-3 ठिकाणं आहेत जे की ते जात आहेत. आणि छान वाटलं, म्हणजे मराठी माणूससुद्धा आपल्या म्हणजे इथंपर्यंत येतात आणि त्यांच्याशी बोलून वगैरे छान वाटलं. घेतली आहे 80 रुपयाला. ठीक आहे, क्वालिटी ओके. तर मित्रांनो, आता आपण आंध्र प्रदेशच्या पकाला जंक्शनमध्ये आलो आहे आणि पकाला जंक्शनवरती जवळपास आपली ट्रेन 1 तास झालं थांबलेली आहे. आणि हे आत्ता आवाज येत आहे. तर चला तर आपण आतमध्ये जाऊन बसू. म्हणजे दुपारी जेवण केलेलं, आता ट्रेन निघते
चला आम्ही बसतो ट्रेनमध्ये. म्हणजे आता जस्ट व्हिडिओ बनवत होतो तेवढ्यातच ट्रेन सुटली होती. आता आपण आतमध्ये आलोय. जवळपास 1 तास ही ट्रेन पकाला जंक्शनवरती थांबली होती. चला तर आपण आपल्या जागेवरती बसू. सकाळी जेवण वगैरे झालेलं आहे. बिर्याणी म्हणून मग असं फिरवलेला भात दिलेला आहे. त्याच्यावरती थोडीशी भाजी वगैरे होती, तुम्ही बघितलं असेल. ठीक होतं, म्हणजे भूक लागलेल्या टायमाला तेच सही म्हणायचं, खायचं. चला आपण आपल्या जागेवरती बसू. तर रात्रीचे वाजले होतं 7:30-8 आणि जेवणाची थाळी मागवलेली आहे. याच्यामध्ये बटाट्याची भाजी दिलेली आहे, वरण आहे, राईस आहे आणि लोणचं आहे आणि हे पेपर चपाती आहे. ही पेपर चपाती आहे. म्हणजे ठीक आहे, आता एकदम घटिया बी म्हणू शकत नाही. ठीक आहे, क्वालिटी थोडीशी खराब आहे, पण चालणार. आता ट्रेनमध्ये म्हटलं तर थोडंफार ॲडजस्ट करावं लागणार. टेस्ट करून दाखवतो. ठीक आहे, काम चल जाएगा. तर फायनली आपण मदुराई जंक्शनला उतरलेले आहेत. आता 4 वाजलेले आहेत, म्हणजे 10-15 मिनटं लवकरच सोडले. तर चला आपली राहण्याची सोय आणि आंघोळीची सोय बघूया. कारण इथं मदुराईमध्ये फक्त आपण 5च घंटे आहेत. 10 वाजता वापस आपली रामेश्वरमला ट्रेन आहे. तर चला आपण काय काय होतं बघू. दर्शन वगैरे घ्यायचं आहे आपल्याला मीनाक्षी टेम्पलचं. तर मित्रांनो, आम्ही इथे आलो आहे. माझ्या पाठीमागे जर बघितलं तर तुम्ही, माझ्या पाठीमागे मीनाक्षी अम्मा टेम्पल आहे. म्हणजे आता 4:30 वाजले सकाळचे, त्याच्यामुळे दिसणार नाही. मी जाऊन दाखवतो. आणि थोडंसं पुढं आल्यानंतर इथं आंघोळीची सोय आहे, माझ्या पाठीमागे बघू शकता. आणि तेवढं वेळ ऑर्गनाईज नाही आहे, जेवढं पाहिजे तेवढं वेळ ऑर्गनाईज नाही आहे. पण ठीक आहे, बाहेर जर बघितलं तर हॉटेलला म्हणजे आंघोळी जरी करायची म्हटलं तर 800 रुपये म्हणतात. म्हणजे 24 तासाची पूर्ण फीस घेतात. त्यापेक्षा हे ठीक आहे, पर पर्सन 40 रुपये तुम्ही आंघोळी करून निघू शकता. तर आम्ही पण इथे चालू आहे, आंघोळी वगैरे करून निघतोय. तर आता मी लगेज स्टँडच्या बाहेर थांबलोय, म्हणजे इथे लगेज पाठीमागं ठेवायचं आहे. आणि इथून हे माझ्या तुम्ही पाठीमागं बघू शकता. इथून माझ्या बॅक साईडला मंदिर आहे आणि तिथून जर तुम्ही लेफ्ट घेतलं तर इथं लगेज स्टँड आहे. तुम्ही इथे तुमचं लगेज वगैरे ठेवू शकता. तर माईक वगैरे मी मध्येच ठेवून जाणार आहे आणि बाकी सगळं सामान वगैरे ठेवणार आहे. आल्यानंतर भेटू, कारण आता सकाळचे 5 वाजले, अंधार वगैरे चांगलाच पडला आहे. तर मित्रांनो, आता फायनली आपण मदुराईमध्ये पोहोचलेलो आहे. मीनाक्षी अम्मन टेम्पलच्या बाहेर आहे आपण सध्या. तर दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आपला ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग म्हणजे सोलापूर टू मदुराई हा ब्लॉग आपण इथंच संपू. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मदुराईमधले मीनाक्षी अम्मन टेम्पल आणि सोबत या मंदिराचा जोडलेला इतिहास काय आहे ते मी सांगून देईन. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.